हॅलो फ्रेंड, कशा सगळेजण? मी सगळेजण ठीक असाल. मी पण खूप मस्त आहे. तर मी आज रेडी होत आहे दगडू हलवाई जे मंदिर आहे गणपतीचे तिकडे जाण्यासाठी. कारण आज आहे आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी, म्हणजे आमच्या लग्नाला कंप्लीट 3 वर्ष पूर्ण झाले. असेच हसत खेळत रडत भांडणं करत हे आमचे 3 वर्ष कंप्लीट झाले. तर चला म्हटलं आज वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे तर थोडंसं चेंज, म्हणजे थोडंसं मेकअप करावं. कारण मी डेली एवढा मेकअप नाही करत, नॉर्मलीच असतो. क्रीम पावडर आपलं आणि मेन माझी लिपस्टिक असते. बस मग घेतलं मी सगळा रगडा करायला. मी छानशी अशी तयार होते. तसं मी कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा. मग मी रेडी होते आणि सगळेजण, म्हणजे मी रेडी होईपर्यंत राहुल झोपी गेलेला. कारण सगळ्यांचे फ्रेश झालेले आणि मला सगळं आवरून रिवाचं सगळ्या घरचं वगैरे आवरून मग मला निघावं लागतं. असं सगळं सोडून नाही जमत ना जायला. तर मग मी सगळ्यांचं आवरून घेतलं, त्यांचं अगोदर आवरलं, त्यानंतर मग मी आवरायला घेतले. आणि असं पण मंदिराला जायचे म्हणल्यावर डोकं वगैरे धुवून घ्यावंच लागतं. आणि मग राहुल मॉर्निंग शिफ्ट असते त्यामुळं तो लवकरच गेलेला असतो जॉबला. मग तिथून आल्यानंतर त्याला झोपेची पण गरज असते. मग त्याला म्हटलं तू फ्रेश हो, म्हणजे आंघोळ वगैरे कर, मग तू झोपी जा, म्हणजे लगेच उठलं की कपडे वगैरे चेंज करून निघता येते. तर आम्ही अशा प्रकारे रेडी झालो. आमची दिवा पण बघा किती सुंदर दिसते क्यूट असं. पण तिला संध्याकाळी आल्यानंतर तिची नजरच काढावं लागली होती, कारण ती खूप रडत वगैरे चिडचिड करत होती. तशी खूप छान बसते, तिला अजिबात असं पांघरून वगैरे घेतलेलं या कुठं झाकून ठेवलं तिला अजिबात आवडत नाही. तिला सगळं मनसोक्त मजा घेऊ लागतं प्रवासाचा. आणि तिला ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडते. आणि जाताना पण असं खूप छान क्लायमेट पण झालेलं होतं, म्हणजे पाऊस येण्यासारखंच क्लायमेट होतं. आणि मग आमचे पेट्रोल वगैरे म्हणलं तेवढं लांब जातो आहे तर थोडं पेट्रोल वगैरे भरून घ्यावं. मग पेट्रोल वगैरे भरून घेतले. तिथेच आम्ही छान अशा फोटो पण काढून घेतल्या. कारण तिथे काय म्हणतात, पेट्रोल पंप आहे म्हणल्यानंतर तिथे थोडंसं बाग वगैरे थोडंफार करतच असतात. कारण पॉल्युशन कमी व्हावं, कारण गॅस वगैरे लीक वगैरे ह्याच्यामुळे पॉल्युशन पण खूप होत असतं. मग हे बघा, हे बाणेर साईडची लाईन आहे, कारण खूप सुंदर अशी असते तिथे. कारण झाडी वगैरे थंड असं वातावरण बघा ना किती सुंदर वाटते. मला तर म्हणजे मी माझ्या हातामध्ये रिवा होते तरी पण मला हा व्हिडिओ काढायचा होता इथल्या क्लायमेटचं. बघा ना खूप छान वाटत आहे. आणि असं पण सगळे बाहेर जायचा प्लॅन, म्हणजे दुसरीकडे जायचं होतं, म्हणजे ताईंकडे जायचा प्लॅन होता. पण नंतर आम्ही म्हणलं अगोदर मंदिराकडे जाऊन यावं, कारण ॲनिव्हर्सरीला पुढल्या वर्ष चांगलं जाण्यासाठी देवाचा आशीर्वाद घेणं गरजेचंच आहे. असो पार्ट ऑफ अ जॉब. कारण नवीन आयुष्य म्हणलं तर नवीन वर्षाची सुरुवात देवाची दर्शन, देवाची पूजा करूनच घ्यावे लागते. त्यामुळे आम्ही निघालो थेट सिटीमध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीकडे. तिथे गेलो. जाताना खूप छान क्लायमेट होतं, त्यामुळे ते बघत निवांत गेलो. आणि सिटीमध्ये जातो आहे म्हणजे ट्रॅफिक तर राहणारच ना बाबा. इतकं ट्रॅफिक लागलेलं ना, त्याची नशीब आम्ही दुपारी गेलो होतो त्यामुळे तेवढं जास्त ट्रॅफिक लागलं नाही. हे आहे आमचा शनिवार वाड्याची ब्रिज, शनिवार वाड्यापासला ब्रिज. अरे इथे खूप छान अशा आठवणी आहेत, कारण इथे आम्ही सगळे फ्रेंड वगैरे गप्पा गोष्टी मारायला यायचो. कधी स्टडी करून बोर वगैरे झाला असेल तर फोटोशूट काढण्यासाठी. आणि मी सिटीमध्ये आल्यानंतर इथली मी स्पेशल कॉफी पिल्याशिवाय राहतच नाही. इथे ना कोल्ड कॉफी, स्पेशल कोल्ड कॉफी म्हणून नवीन सुरू झालं होतं. म्हणजे 3 वर्षाखाली झालंच असेल जेव्हा माझं लग्न झालं होतं त्या टायमिंगलाच. आणि नवीन होतं तेव्हा ते 20 रुपयामध्ये द्यायचे. आणि खूपच थिक पाहिजे असेल तर 25 रुपयाला. आणि नंतर आता ते 35ला झाले. पण त्यांची क्वालिटी एक नंबर, म्हणजे मला खूप आवडते तिथली कॉफी, म्हणजे टेस्ट छान आहे. मग त्यानंतर आम्ही आलो गणपती मंदिरापाशी. मग राहुल तिथे पार्किंगसाठी जागा शोधत होता, कारण सिटीमध्ये पार्किंगला जागा भेटणं खूप मुश्किल आहे. आणि त्यानंतर मग मी आणि माझी भावाची मुलगी बेबी वगैरे वेट करत थांबलेलो. आणि मग मी तो येत आहे तोपर्यंत म्हणलं चला आपण गजरा वगैरे घ्यावं. रिवासाठी गजरा घेतला मी. आणि गणपतीवर तर हराळचा ठेवतातच, ते तर आहेच. आणि मी हे नाही घेत नारळ वगैरे, कारण तिथे एकतर फोडू पण देत नाहीत
आणि दुसरी गोष्ट त्यांना चढवलेले नारळ तिथे डबलच चढवायला येतात. म्हणजे मे बी असं होत नसेल, पण मला असं वाटतं म्हणजे खरं आहे खोटं आहे माहिती नाही, पण मी जस्ट ऐकलेलं. त्यामुळे मी काय नारळ वगैरे चढवायला जात नाही जास्त. मी जास्त तिथे म्हणजे मी जिथे जर नारळ फोडायची हेच नसेल, प्रथाच नसेल, तर मग मी नारळ घेतच नाही. मग मी छानसा असा गजरा घेतला आणि रिवाला लावला. बघा आमची रिवा किती क्यूट दिसते. आणि तिला काही मेकअप करणं म्हणजे खूप मोठी टास्क आहे, कारण ती अजिबात काही करू देत नाही. काही करायचं म्हणलं की झालं बा तिचंच, म्हणजे इकडे मान वळव, तिकडं वळव, इकडं वळव, इकडं वळव, तेच चालू असतं. आणि आम्ही हे सगळं घेईपर्यंत राहून पुढंच जाऊन गेलं. त्याला अजिबात कशाची काही काळजी नाही. आम्ही मागे येतोय नाही येते आपलाच रपाटा, चला पुढं जातो. आणि दर्शन घेण्याच्या नादात आम्ही एवढं छान, म्हणजे दर्शन आमचं खूप छान झालं. बरं म्हणजे जी बारी होती ती पळतीवरच होती. आणि अरे वा, मी व्हिडिओ बनवते ना, थांब ना शांत. मग आमची बारी पळतीवरच होती आणि मग आम्ही तसंच पळत दर्शन करायला वगैरे गेलो. आणि मी म्हणणारच होते, मग राहुल माझ्यावर चिडला. ते म्हटला जाऊ दे, मोबाईल बंद करा आता म्हणला, आणि आपण आधी दर्शन घेऊया. मग मी मोबाईल बंद केला आणि दर्शनं गेलो. दादा असं पण मंदिरामध्ये मोबाईल यूज करू देत नाही. त्यांना जर तुम्हाला जर फोटो वगैरे पाहिजे असतील, व्हिडिओ पाहिजे असतील, तर ऑलरेडी त्यांची साईट आहे सेपरेट, आणि ते त्याच्यावरूनच तुम्हाला व्हिडिओ आणि हे फोटो सेंड करत असतात. आणि त्यानंतर आता ऑब्वियसली सिटीमध्ये आलं म्हणजे मार्केट तर घेतलंच पाहिजे. सामान काय मी तर खूप शॉपिंग केली. म्हणजे माझे 2,000-2,500 रुपये कुठे खर्च झाले मला तेच कळलं नाही. आणि आज असं पहिल्यांदा झाले की मी मार्केटमध्ये गेले आणि मी माझ्यासाठी काहीच नाही घेतलं. मी सगळं रिवासाठी जे काय असेल रिवासाठी, म्हणजे जे आवडेल, टॉप असो काही असो, माझ्यासाठी शॉपिंग केलीच नाही. माझ्यासाठी आणि माझ्या भावाच्या मुलीसाठी मी शॉपिंग केली. माझ्यासाठी मी फक्त एक छोटासा टॉप घेतला, जे की 150 रुपयाचा होता. म्हणजे आजकाल ट्रेंड चालू आहे ना कुर्तीचा, शॉर्ट कुर्ती आणि ढगळम पॅन्ट, जव्वी वेट मधल्यासारखी. मग ते तिथे सिटीमध्ये तर ज्याला पाहेल त्याला ते तसेच दिसू लागले होते. म्हणलं चला आपण पण घ्यावं. माझ्यापेक्षा आहेत तसे म्हणलं, पण तरी थोडंसं काहीतरी नवीन. त्यामुळे मी पण एक कुर्ती वगैरे घेतली आणि तिथेच गणपतीचं, मानाचा गणपती आहे, मग त्यांच्या दर्शनाला गेलो. तिथं दर्शन घेतलं. आणि असं पण हे मी रिवाला आल्यापासून मी पहिल्यांदा घेतले. राहुल म्हटलं आता घे तू, कारण मी केव्हापासून घेतो आहे आणि खूप जड झाले. म्हटलं जड म्हणजे ऑब्वियसली कुठे ट्रॅव्हलिंग करत असेल आणि हातामध्ये हे करत असेल तर रिकामी कळशी पण जड होते. आणि हे तर काय आपण म्हणजे ठीक आहे. मग रिवाला मीच घेतलं, म्हणलं राहू दे आता. मग राहुल गाडी आणायला गेला, त्याला खूप वेळ लागत होता. म्हणजे आमची गाडी कोणतरी पार्किंग म्हणजे हवा सोडून दिली. राहुलनं त्याला खूप चिडचिड कोण होतं कोण नाही त्याचं लई खूप बोलला. मग तिथून त्यानं येईपर्यंत आम्ही हे घेतलं, काय वडापाव पॅटीस वगैरे खायला घेतलं. आणि मग तिथे जे तर आमच्या काकी होत्या, म्हणजे मी हमेशा त्यांच्याकडे जायची सिटीमध्ये असताना. आणि त्यांचे ना मोमोजच म्हणते, मोदक खूप छान आहेत, म्हणजे खूप टेस्टी असतात. म्हणजे ते मोदक वगैरे घेतलो. आणि तिथून मग आम्ही ऑब्वियसली घरी तर नाही जाते, कारण आमचा प्लॅन होता पुढे आणखीन ताई म्हणजे आमच्या नणंदबाईच्या घराकडे. तसं म्हणजे सगळे ट्रॅव्हलिंगमुळे वगैरे गाडीवर कंटिन्यू बसून खूप थकले होते. म्हणजे अशी कोणाची इच्छाच नव्हती की आणखीन डबल ट्रॅव्हल करावं, कारण सिटीमधून डायरेक्ट आम्हाला हिंजवडीपासून मारुंजेला जायचं होतं, जे की खूप म्हणजे खूप खराब रस्ता पण खूप खराब आहे. आणि प्रवास पण गाडीवर असं नको वाटतं करायला. तरी पण म्हणलं आता ताईंनी एवढे प्रेमाने बोलवले तर जावं. मग तिथून आम्ही जाताना अशी छान कोलते पाटील वगैरे एक गार्डन लागतं त्यामधूनच गेलो आम्ही. मग तिथे गेल्यानंतर आम्ही काय केलं बाबा, थोडंसं थांबलो, कारण गाडीवर बसून खूप म्हणजे फार शीटाची बँड वाजली होती खरं सांगायचं म्हणलं तर. मग आम्ही त्यांना घरी चाललो आहे म्हणल्यावर पाणीपुरी वगैरे घेण्यासाठी थांबलो. पाणीपुरी घेतली आणि ताईंनी बघा असा छानसा केक आणलेला. आणि मला राहुलच नाव तेवढं दिसलं, मला तर रेखा नाव दिसलंच नाही. मी म्हणलं राहुलचंच ॲनिव्हर्सरी आहे का, माझी नाही आहे का. मग त्याने लगेच मला इकडे पण दाखवलं, हे बघ रेखा नाव इकडे पण आहे. केक खूप छान होता. मग माझं तोंड तर माझ्या ड्रेससारखंच झालं होतं ट्रॅव्हलिंगमुळं काळभर
मग नंतर मी आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले. मग फ्रेश झाल्यानंतर आम्ही केक कट करण्यासाठी थांबलो आणि ते आम्ही वडापाव वगैरे खाल्ल्यामुळं माझं तर पोट नुसतं गुबू झाल्यासारखं झालं होतं, गॅस वगैरे. तर मग माझी काही खायची इच्छाच नव्हती. त्यानंतर आम्ही केक वगैरे कटिंग केलं आणि आरती ओवाळणी वगैरे असते ते गेली. जय बाबा की रामच्या राहुलचं सुरूच होतं. त्यामध्ये मग आणि त्याची खूप घाई होती, चला 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 लवकर चला, कारण खरंच ऑब्वियसली खूप उशीर झाला होता. आम्हाला लिटरली तिथून निघायला 8:30-9 झाले होते आणि इथे यायला मे बी 10:30 तर वाजलेच होते. आणि लिवा खूप चिडचिड करत होती कारण दिवसभराची ट्रॅव्हलिंग. मग येताना तर आम्ही ॲटोमध्येच आले होते मी दाजींच्या, पण तरी पण ट्रॅव्हलिंगमुळं खूप थकलेली. आणि रिवा तो खूप चिडचिड करत होती कारण तिला डायपर वगैरे पण रॅशेस होत होते. तरी मी ॲटोमध्येच काढून टाकून दिले, जास्त परेशानी नको तिची. आणि घरी आल्यानंतर मला वाटलं ती झोपेल, तर झोपीसाठी एवढं करते म्हटल्यानंतर, पण ती काही झोपलीच नाही. घरी आल्यानंतर मस्त खेळू लागली. आणि त्यानंतर आता सगळ्यांना घरी घेऊन आलो कारण तिथून आम्हाला लगेच हॉटेलला जायचं होतं, म्हणजे घरच्याच हॉटेलला वगैरे जायचं होतं जेवण करण्यासाठी. मग जेवण करायला गेलो तिकडे. थोडंसं रश वगैरे नव्हतं तेव्हा कारण आम्ही खूप लेटच गेलो होतो, लिटरली 11:30 का